अजूनही नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर कायम आहे। आठवडाभरामध्ये डेंग्यूचे 103 नवीन रुग्ण आढळलेले आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। महानगरपालिकेची कारवाई ही फक्त कागदोपत्रीच असल्याचा आरोप सध्या केला जातोय। खासगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण दाखल झालेले आहेत। शुभम बोडके आपले प्रतिनिधी अपडेट देतील। शुभम, अमोल, नक्कीच नाशिकमध्ये सध्या जर बघितलं मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या 7 रोगांमुळे आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये देखील झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात देखील आता जवळपास असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। डेंग्यूचा कहर नाशिकमध्ये सुरूच आहे। अनेक ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी देखील आता सुरू आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी होता त्या ठिकाणी या बैठकीमध्ये कीटकनाशक, औषध फवारणी, धूर फवारणी अशा अनेक ठिकाणी उपाययोजना केल्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या। मात्र सध्या या संपूर्ण फवारण्या आहेत त्यासोबत महापालिकेच्या माध्यमातून केल्या जात आहे त्या संपूर्ण उपाययोजना सध्या फोल ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सध्या डेंग्यूचा जर जवळपास आत्ताचा आकडा जर बघितला तर आतापर्यंत जानेवारी ते आतापर्यंत एकूण आकडा हा 806 इतका पर्यंत। त्यामुळे रुग्णालयातील आकडे कमी जास्त होत असले तरी देखील नाशिक शहरामध्ये डेंग्यूची साथ ही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।